हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल मूग डाळची खीरची रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. आपण मूग डाळपासून खीर करणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तसं आपण 2 बाउल घेतलेले आहे. एका बाउलमध्ये आपण थोडीशी मूग डाळ आणि थोडंसं साबुदाणा घेणार आहे. दोन्ही आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे. पाणी टाकून मस्तपैकी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे. झाकण ठेवून आपण 2 घंट्यासाठी भिजत घालणार आहे मूग डाळ आणि साबुदाणा. बघा अशा पद्धतीने जेव्हा आपण खीर करायला घेऊ तेव्हा आपण सर्व सामग्री आपल्या जवळ घेऊन करून घ्यायची आहे. मी तुम्हाला स्टेप वाईज सर्व सांगते. त्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे. त्या पॅनमध्ये आपण पाण्यासकटच मूग डाळ टाकणार आहे. थोडंसं पाणी टाकणार आहे आणि हा पॅन आपण गॅसवर ठेवून मूग डाळ शिजवून घेणार आहे. मूग डाळ शिजायला काहीच वेळ लागत नाही, पण साबुदाणा आणि मूग डाळ शिजण्याची प्रक्रिया जी आहे ती वेगवेगळी असते. त्यामुळे सुरुवातीला आपण मूग डाळ शिजवून घेणार आहे. बघा थोडीशी उकळी आली की त्यावर आपण झाकण ठेवणार आहे आणि मस्तपैकी आपल्याला मूग डाळ शिजवून घ्यायची आहे. थोडीशी अद्रकची मूग डाळ राहिली का या स्टेजला आपण टाकणार आहे साबुदाणा. पाण्यासकटच टाकायचा आहे आपल्याला. साबुदाणा जसा टाकायचा आहे आपल्याला छानपैकी आणि मस्तपैकी याला शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा शिजायला पण काहीच वेळ लागत नाही. साबुदाणा शिजला कसा कळला पाहिजे, तो एकदम ट्रान्सपरंट होतो. डाळ आपल्याला दाबून बघायची आहे हाताने बघा आणि दोन्ही पण मस्त शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजला गेला की चमच्याने का तर असं गोल 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 हलवायचं आहे. यामुळे काय होते, डाळ जी आहे थोडीशी मिक्स होण्याचा प्रयत्न होते बघा. छान डाळ साबुदाण्यापासून शिजला बघा, ट्रान्सपरंट झालेला आहे. आता काय करणार माहिती आहे का, या स्टेजला 1 वाटी साखर टाकणार आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायची आहे. मी 1 वाटी साखर टाकलेली आहे बघा आणि मस्तपैकी याला मिक्स करायचं आहे. साखर छान विरघळू द्यायची आहे. साखर विरघळली की नाही पूर्ण आपलं जे साबुदाणा आणि डाळ आहे एकदम ट्रान्सपरंट दिसते बघा. छानपैकी मस्त डाळ आणि साबुदाणा साखर व्यवस्थित विरघळल्या गेली, व्यवस्थित शिजल्या गेलं. आता याला टाकणार आहे आपण 1.5 वाटी दूध. दूध तुम्ही टाकलं आहे साईसकटच. मस्तपैकी 1 वाटी दूध टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे. नंतर थांबून आपल्याला अर्धी वाटी दूध टाकायचं आहे परत. बघा आणि खीर जे आहे ते आपल्याला सुरुवातीला पातळच करायची आहे. कारण खीर जो प्रकार आहे तो ना थंड झाल्यानंतर ऑटोमॅटिक घट्ट होतं. त्यामुळे सुरुवातीला आपण जर घट्ट खीर केली तर ती आणखी घट्ट होईल. त्यामुळे आपण सुरुवातीला पातळ खीर करायची आहे आणि त्याला मस्तपैकी नंतर घट्टपणा येतो बघा. आता आपली छानपैकी खीरला उकळी आलेली आहे. दुसऱ्या साईडला आपण एक पॅन ठेवलेला आहे. तूप टाकून बघा, तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपण बदाम टाकणार आहे. बदामला छानपैकी लाल होईस्तोवर शिजवून घेणार आहे. हा जो तडका आहे आपण आपल्या खीरमध्ये टाकणार आहे. यामुळे आपली खीरला स्वाद खूप छान येते बघा आणि एकदम खमंग आपली खीर तयार होते. की सुंदर वाफ आली की नाही आणि कलर पण बाकी ते सुंदर असं आलेलं आहे. तयार आहे आपली मूग डाळची खीर. बघा छान आपली खीर तयार झालेली आहे. आपण स्टेजला गॅस बंद करणार आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण विलायचीची पूड. आता त्याला मस्त मिक्स करायचं आहे आणि आपली रेडी आहे मूग डाळची खीर. तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.